नमस्कार नमस्कार, माझे नाव श्लोका अंधारे आणि मी आज आली आहे पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमधून। तर तुम्हाला आज मराठी राजभाषा दिन आहे आणि तुम्हा सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर तुम्हाला तर माहितीच असणार की दरवर्षी आमची शाळा खूप छान छान उपक्रम घेते आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या शाळेने एक छानसा उपक्रम घेतला आहे, तो म्हणजे चालता बोलता मराठी। आता चालता बोलता मराठी म्हणजे मराठी बोलायचं असं मराठी नाही, तुम्हाला तर माहितीच असणार की मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचा किती परिणाम पडत आहे। तर तसाच आमच्या शाळेने एक छानसा गेम आणलाय। आता मी काय म्हटलं गेम, बघा असेच आपण सोपी शब्दांना मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये बोलतो, तर आज आपण एक खेळ घेऊया। तर आपण इथं काहीतरी लोक आहे, मी आता आहे पातूरच्या संभाजी चौकमध्ये, तर बघू शकता तुम्ही। मग आपण इथच्या लोकांना काही प्रश्न विचारूयात आणि बघूयात की त्यांना मराठी सोपी वाटते की इंग्रजी सोपी वाटते। तर तुम्हाला पण खूप मजा येणार आहे यामध्ये, तर तुम्ही पण बघत राहा आणि चला तर मग। तुमचे नाव? आमच्या शाळेने चालता बोलता मराठी हा उपक्रम घेतला, त्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारले आणि तुम्ही जर त्या 5 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर आमच्या शाळेकडून तुम्हाला एक छानसं बक्षीस देण्यात येणार। तर पहिला प्रश्न हा की तुमच्याकडे फोन तर असणार आणि तुम्ही फोन पण वापरत असणार, तर मोबाईलला मराठीमध्ये काय म्हणतात? मराठी शब्द मोबाईल नाही म्हणतात। तर ठीक आहे, यांनी एक प्रश्नाचे उत्तरांना आले नाही, आपण दुसरा विचारू। तर तुम्ही बस स्टॉपवर गेलेच असणार, तर बस स्टॉपला मराठीत काय म्हणतात? बसच म्हणू बस स्टॉपला बसवर जायचं बाबाले नाही। ठीक आहे, तर आपण यांना आता तिसरा प्रश्न विचारू, तो म्हणजे की पहिले लोड शेडिंग तर होत असणार, तर मग लोड शेडिंगला मराठीमध्ये काय म्हणतात? लोड शेडिंग। ठीक आहे, आपण यांना चौथा प्रश्न विचारूया आता। मोबाईलच्या चार्जरला काय म्हणतात? चार्जर। तर ठीक आहे, आता आखरी 5वा प्रश्न विचारू आहे, तो म्हणजे की तुमच्या फोनची बॅटरी तर संपतच असणार, तर मग त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? बॅटरी संपली बाबून। ठीक आहे, तर यांनी 5 प्रश्नाचे उत्तर तुम्ही छान प्रयास केला, ठीक आहे। तर आपण आता जाऊया साईडला, चला। तर या ठिकाणी काही आजी आहेत, तर आपण यांना काही प्रश्न विचारले। तर पहिला प्रश्न हा की तुमची पावडर तर लावतच असणार, आता पावडरला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, तर आता आपण यांना दुसरा प्रश्न विचारूया। शॅम्पूला मराठीत काय म्हणतात माहिती आहे? तर तिसरा प्रश्न विचारूयात आपण यांना की नेल पॉलिशला काय म्हणतात मराठीत? तर आता यांनी 3 प्रश्नाचे उत्तर दिले नाही, पण आपण विचारू विंडोला मराठीमध्ये काय म्हणतात? तर आपण आता तर आम्ही तर तुम्हाला काही प्रश्न विचारू, तर तुमचे नाव? ठीक आहे, तर आपण आता यांना काही प्रश्न विचारूयात। तर तुमचा पहिला प्रश्न म्हणजे की टेलिव्हिजनला मराठीमध्ये काय म्हणतात? दूरदर्शन। ठीक आहे, तर यांनी एक अचूक प्रश्नाचे उत्तर दिले आहे। तर चला आपण यांना दुसरा प्रश्न विचारू। इंटरनेटला मराठीमध्ये काय
माध्यम. नाही. परवानगी. तर ठीक आहे, आपण आता यांना तिसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की पासवर्डला मराठीमध्ये काय म्हणतात? क्वेश्चन. नाही. तर ठीक आहे, आपण यांना चौथा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की चार्जिंग तर करायचं असतात, मग चार्जिंगला मराठीमध्ये काय म्हणतात? आपण यांना पुनर्युद्ध करणे. तर आपण यांना आता पाचवा प्रश्न विचारूया. तर पाचवा प्रश्न म्हणजे हा की त्यामध्ये मोबाईलचा आहे, तर मोबाईलचा मराठीमध्ये काय म्हणतात? तर ठीक आहे, यांनी खूप छान प्रयत्न केला. चालू पाचवीच्या टिपी चौकमध्ये. तर आपण आता यांना काही प्रश्न विचारूया. तर पहिला प्रश्न हा की कारला मराठीमध्ये काय म्हणतात? कारला मराठीमध्ये काय म्हणतात? गाडी. नाही. तर आपण आता यांना दुसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की एटीएमला मराठीमध्ये काय म्हणतात? एटीएम कार्डला मराठीमध्ये काय म्हणतात? पैशाची मशीन. नाही. ठीक आहे, आपण आता यांना दुसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की हेल्मेटला मराठीमध्ये काय म्हणतात? असे जे ठीक आहे, तर आपण आता यांना दुसरा प्रश्न विचारूया. म्हणजे की फाईलला मराठीमध्ये काय म्हणतात? फाईल. 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 फाईल का फाईल? फाईल. फाईल. फाईल फाईल हा. नाही. नाही, ते नाही. आता आपण आता अजून प्रश्न विचारूया. म्हणजे कॅलेंडरला मराठीमध्ये काय म्हणतात? कॅलेंडर. दिनदर्शिका. ठीक आहे, तर यांनी एक प्रश्नाचे उत्तर अचूक दिले आहे. तर आता आपण यांना विचारू. तर तिकीटला मराठीत काय म्हणतात? चॉकला मराठीमध्ये काय म्हणतात? चॉक. ठीक आहे, तर यांनी एक अचूक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तर आपण आता यांना तिसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की डायरी. डायरीला मराठीमध्ये काय म्हणतात? नाही. यांनी खूप छान प्रयत्न केला. भेटलेला आहे. तर आपण आता याला काही प्रश्न विचारले. या 5 प्रश्न विचारणार आणि 5 एक गिफ्ट भेटतं. ठीक आहे, तर पहिला प्रश्न हा की नोटबुकला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, यांनी एक अचूक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तर सीझनला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, तर आपण त्याला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर विचारूया. ते म्हणजे की वॉचला मराठीत काय म्हणतात? नाही ना, बरोबर पाहिजे. आता याला चौथा प्रश्न विचारला. तर स्वप्नांना मराठीत काय म्हणतात?
पहिला प्रश्न हा की तुम्हाला तर माहितच असणार तिथं किती ट्रॅफिक होते. आपल्याला ट्रॅफिकला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न तो म्हणजे की इंटरनेटला मराठीमध्ये काय? इंटरनेटला नाही. ठीक आहे. आता तिसरा विचार चार्जिंगला मराठीत काय म्हणतात? चौथा प्रश्न हा की मोबाईलला काय म्हणतात? मोबाईल. ठीक आहे. तर ठीक आहे. तर आता आपण त्यांना आखरी प्रश्न विचारतोय तो म्हणजे की बल्बला काय म्हणतात मराठीत? लाईट इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मी खूप छान प्रयत्न केला. तर आपण आता इकडे मला काही मुली दिसतात आपण त्यांच्याकडे जाऊ. आपल्याला विद्यार्थी भेटले आहेत तर आपण त्यांना आता काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न हा की बुकला मराठीमध्ये काय म्हणतात? तर ठीक आहे. यांना आलं नाही. आपण दुसरा विचारूया. शूजला मराठीत काय म्हणतात? हां बरोबर. ठीक आहे. तर यांनी एक प्रश्नाचे उत्तर अचूक दिले आहे. आपण आता यांना तिसरा प्रश्न विचारतोय. तर तो म्हणते की सॉक्सला मराठीत काय म्हणतात? हां ठीक आहे. बरोबर. आता आपण यांना अजून एक प्रश्न विचारतोय. तो म्हणते की बॅगला मराठीत काय म्हणतात? नाही. तर आता आपण यांना एक आखरी प्रश्न विचारूया. तो म्हणजे की तो शार्पनरला मराठीत काय म्हणतात? नाही. ठीक आहे. छान प्रयत्न केला. तर यांना आले नाही ओके. आपण आता दुसरा इकडे जाऊया. पहिला प्रश्न हा की बायसिकलला मराठीत काय म्हणतात? बरोबर. तर यांनी एका प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. आता आपण या दोघांना विचारूया. तर डोअरला मराठीत काय? दरवाजा. ठीक आहे. त्यांनी दुसऱ्या पण प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. तर आपण याला तिसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की बसला मराठीत काय म्हणतात? हां ठीक आहे. तर यांनी तिसरा पण प्रश्न बरोबर दिले. आता चौथा प्रश्न विचारूया. आणि चौथा प्रश्न म्हणजे की विंडोला मराठीत काय म्हणतात? अरे वा. यांनी चौथा पण प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. आता आपण त्याला आखरी प्रश्न विचारूया. तो म्हणजे की कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात? अरे यांचं आखरी प्रश्नाचे उत्तर चुकलं नाही तर आपण यांना एक बक्षीस दिलं असतं. तर ठीक आहे. खूप छान प्रश्न केला. आपण आता दुसऱ्या इकडे जाऊ. मिळालेले आहेत तर आपण त्यांना प्रश्न विचारतोय. तर त्या तुम्ही 5 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर आमच्या शाळेकडून तुम्हाला एक बक्षीस देण्यात येणार. ठीक आहे. हां तर पहिला प्रश्न हा की ग्लासला मराठीत काय म्हणतात? ग्लास. नाही. ग्लास. ग्लास मराठीत हा बरोबर. यांनी एका प्रश्नाचे उत्तर अचूक दिले. चल आता आपण यांना दुसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की पॅन्टला मराठीत काय म्हणतात? पॅन्ट. पॅन्ट. नाही. यांचा तिसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की सॉक्सला मराठीत काय म्हणतात? यांनी या प्रश्नाचे उत्तर अचूक दिले. तर आपण यांना चौथा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की शूजला मराठीत काय म्हणतात?
हा, यांनी यावर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलंय. आता याला आपण 5वा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की चेअरला मराठीत काय म्हणतात? चेअर. ठीक आहे, यांची पण प्रश्न चुकले आहेत, तर आपण आता दुसऱ्या इकडे जाऊ. एक गाणं चुकलाय, तर आपण त्याला प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न हा की जॅकेटला मराठीत काय म्हणतात? तर ठीक आहे, आपण आता यांना दुसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की मिररला मराठीत काय म्हणतात? हा, ठीक आहे, यांनी एका प्रश्नाचे उत्तर सांगितले. तर आपण आता यांना तिसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की टेबलला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, तर आपण आता यांना चौथा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की वॉचला मराठीत काय म्हणतात? वॉच. आपण यांना आता 5वा प्रश्न विचारूया. आणि तो 5वा प्रश्न म्हणजे की शर्टला मराठीत काय म्हणतात? शर्ट नाही. चॅनल पर चॅनल आहे. तर ठीक आहे, दादानी खूप छान प्रयत्न केले, बट नाही आपण मुली आहेत, तर आपण यांना काही प्रश्न विचारूया. ठीक आहे, तर पहिला प्रश्न, डायरीला मराठीत काय म्हणतात? नाही. तर प्रश्न विचारूया. तर दुसरा प्रश्न म्हणजे हा की चॉकला मराठीत काय म्हणतात? हा, ठीक आहे, यांनी एका प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. आता आपण हिला तिसरा प्रश्न विचारूया. आणि तिसरा प्रश्न म्हणजे की बायसिकलला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे, यांनी दुसरा पण प्रश्न बरोबर उत्तर दिले. तर आता आपण हिला चौथा प्रश्न विचारूया. आणि चौथा प्रश्न म्हणजे की तू पावडर तर लावतच असणार. हा, तर मग पावडरला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला कोणाला येतं बा पावडर? ठीक आहे, तर आपण आता हिला चौथा प्रश्न विचारूया. आणि तो म्हणजे की लिपस्टिकला मराठीमध्ये काय म्हणतात? लिपस्टिक. तुम्हाला कोणाला येतो? नाही. ठीक आहे, आता यांना आपण आखरी प्रश्न विचारूया. तो म्हणजे की शॅम्पूला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला? ठीक आहे, यांनी खूप छान प्रयत्न केला, तर पण नाही देऊ शकले, तर इट्स ओके. आता आपण दुसऱ्या इकडे जाऊया. चला. पहिला प्रश्न, पेनला मराठीत काय म्हणतात? तर आपण आता यांना दुसरा प्रश्न विचारूया. तो म्हणजे की इरेझरला मराठीत काय म्हणतात? हा, ठीक आहे, यांनी एका प्रश्नाची उत्तर अचूक दिले. तर तिसरा प्रश्न म्हणजे की सॉक्सला मराठीत काय? हा, यांनी दुसऱ्या प्रश्नाची उत्तर दिले. आता आपल्याला चौथा प्रश्न विचारू. चौथा प्रश्न म्हणजे की स्कर्टला मराठीत काय म्हणतात? हा, बरोबर, यांनी या पण प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. आता आपण एकदम 5वा प्रश्न विचारूया. आणि 5वा प्रश्न म्हणजे की
सीझरला मराठीत काय म्हणतात? बरोबर दिलंय. तर आता आपण यांना एक बक्षीस देऊया. तर ठीक आहे, या दीदीने 4 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले आहेत. तर आपण आता हिला एक छोटंसं बक्षीस देऊया. तर हे आमची शाळेकडून बक्षीस आणि खूप छान. बघितलं का मंडळी, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मराठी कठीण आणि इंग्रजी सोपी वाटायला लागली. आणि आपली मातृभाषा मराठी ही आठवून देण्याचा हा आमचा एकच उद्देश होता. आणि आमची शाळा दरवर्षी खूप छान छान उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्हाला आमच्या शाळेचे छान छान व्हिडिओज अपलोड होतील ना, तर त्यासाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.